नैताळे येथे पहाटे घरफोडी, दाम्पत्याला मारहाण करून एवज लंपास, चोरांची दगडफेक, सनेपी गणेश गुरव यांच्याकडून तपास सुरू। निफाड तालुक्यातील नैताळे गावच्या गाजरवाडी रोड परिसरात पहाटेच्या सुमारास घरफोडीची घटना उघडकीस आली आहे। साहेबराव शिवराम तुपलोंडे यांच्या घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांनी किचन मधून घरात प्रवेश केला। घरात पती पत्नी दोघेच असताना महिलेच्या आरड्याओरड्याने त्यांना जाग आली। चोरटे एकूण 4 जण होते। तिघांनी घरात प्रवेश केला तर एक जण बाहेर पहारा देत होता। काही समजण्यापूर्वी चोरट्यांनी दाम्पत्याला मारहाण केली आणि घरातील सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली। या घटनेदरम्यान हरिभक्त परायण नवनाथ जयराम बोरगुडे यांच्या घरावरही चोरट्यांनी दगडफेक केली। या दगडफेकीत त्यांचे पुत्र अभिषेक नवनाथ बोरगुडे हे जखमी झाले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। जखमी अभिषेक यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। अज्ञात 4 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या सपेनी गुरव पुढील तपास करत आहेत। नैताळे परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। यापूर्वी मोतोबा देवाची मूर्ती चोरीला गेली होती। त्यानंतर गावातील 3 मेडिकल दुकाने फोडण्यात आली होती। वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निफाड प्रतिनिधी उत्तम जाधव यांचा रिपोर्ट। नाव सांगा तुमचं। पावणे 300 घरांमध्ये तुमचं नाव सांगा। शिवराम तुपलोंडे। किती जण होते? किती जण होते? त्या आतमध्ये 3 जण आले होते। एक असा उंच होता, 2 असे तुमच्यासारखेच बुटके काळवेशे। ओके, मारलं कशाने त्यांनी? मला ते दगडाने मारायचे, तेवढं मारलं? इथं कानामागं जेव्हा बसला ना तेव्हा मी ते तरी मोठमोठ्याने जागायचं तुम्हाला